tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। त्यांना आमंत्रित केलेलं आहे। पिन्या पहिला चेंडू एज लागतोय लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू बघा खूप वेगाने तिकडे जातोय आणि खरोखर हा नशीबवान चौकार म्हणायला हरकत नाही। चेंडू जातोय सीमा पार आणि हा ब्रँडेड चौकार। त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय। पुन्हा एकदा सामन्याकडे यावेळेस पाचवा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज ऑन साइडला चेंडूला सरळ फेकून जातोय। यावेळेस चेंडू सीमारेषाकडे निघून जातोय पक्का 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 और ये लगा शानदार छक्का। यहाँ पर षटकार येतोय आणि षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाते 20 या धावसंख्येवरती। बघा पहिलं षटक ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण तर 8 धावा आल्या होत्या। या षटकाचा विचार केला एक चौकार आलाय एक षटकार आलाय 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतात। शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील। अजून एकही गडी बाद झालेला नाहीये। बँड्रा या संघाचा बँड्रा वर्सेस पागदेरे वसई यांच्यामध्ये हा सामना मित्रांनो पाहायला मिळतोय या मैदानावरती। नितीन काय म्हणायचंय? सुरुवात बघा कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पंकज सारख्या जर कॅच टाकाल आणि त्याला जर संधी द्याल तर संधीचं सोनं कसं करणं हे त्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्याच्यामध्ये आपण आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। टेनिस क्रिकेटचा एक हिरा आहे लक्षात ठेवा डवरातने। इथे ऑन साइडला चांगला गोलंदाज आहे चांगला फलंदाज आहे कॉन्टेस्ट चांगलं पाहायला मिळते। षटकार येतो या ठिकाणी 3 लाखाच्या स्पर्धेमध्ये। दहा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ठिकाणी। सफल झाले होते चेंडू फायनलच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय चौकारासाठी। कुठेतरी कृष्णा सातपुते यांची आठवण होते कारण कृष्णा सातपुते सुद्धा कधी कधी फिरून चेंडूला खेळतोय त्याची आठवण होते। 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 43 या धावसंख्येवरती। जेडी थोडासा महागडा ठरतोय त्याचं कारण एक आहे एक षटकार त्याला बसलाय एक चौकार त्याला बसलाय 3 चेंडूमध्ये 11 धावा या ठिकाणी तो खर्च करतोय या ठिकाणी। नितीन आळवे काय म्हणायचंय? बघा आम्ही कुठेही गेल्यावर एकत्र बघितलं दुसऱ्या गेअरमध्ये तिसऱ्या गेअरमध्ये आणतोय खास करून वसईचा संघ। झुकलेत फलंदाज या ठिकाणी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप मिड विकेटच्या बाहेर निघून जातोय या ठिकाणी। बघितलं आपण षटकारासाठी 6 धावा येत आहेत 6 धावा येत आहेत 6 धावा येत आहेत या ठिकाणी। या षटकार येतोय या षटकाराने धाव पुढे सरकले जाते। बघितलं आपण 54 या धावसंख्येवरती 54 धावा पूर्ण झाल्यात 55 धावांचं इथे आव्हान आहे आणि 55 धावा या ठिकाणी